गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 12व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकापर्यंत आलोत, राईट? तर आज आपण 6 आणि 7 असे 2 श्लोक करायचा प्रयत्न करू. सो लेट मी शेअर माय स्क्रीन हिअर and we can get started. So we want to get into the Prabhupada version first. प्रभुपाद काय म्हणतात? प्रभुपाद म्हणतात, लेट मी गो टू कंट्रोल F6, टेक्स्ट 6 आणि 7, राईट? ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं महं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम. याचा अर्थ हा आहे की बट दोज हू वर्शिप मी गिव्हिंग अप all their activities unto me and being devoted to me without deviation, engaged in devotional service and always meditating upon me, having fixed their minds upon me, O son of Prutha, for them I am the swift deliverer from the ocean of birth and death. हा जो भवसागर आहे, ज्याच्यामध्ये मृत्यू आणि जन्म, जन्म आणि मृत्यू, हा जो जन्म मृत्यू संसार सागर आहे, त्याच्यातनं मी त्यांना बाहेर घेऊन जातो. कोणाला? दोज हू वर्शिप मी, जे माझी पूजा करतात. गिव्हिंग अप ऑल ऑफ देअर ॲक्टिव्हिटीज अन टू मी, म्हणजे कसं की आपण जे काही कर्म करू ते कर्म आपण सगळं कृष्णाच्या चरणी अर्पण करण्यासाठी करू. गिव्हिंग अप ऑल देअर ॲक्टिव्हिटीज अन टू मी म्हणजे नॉट बिकमिंग इनॅक्टिव्ह. आपण कर्म न करता नाही बसणार आहे, आपण कर्म करत राहणार आहे, परंतु सगळं कर्म जे आहे ना ते भगवंताच्या चरणी आपण अर्पण करणार आहे. सो दिस इज द काइंड ऑफ डिव्होशन, डेडिकेशन we need to show towards our work and being devoted to me without deviation. म्हणजे कृष्णाबद्दल आपल्या मनात जो आदरभाव आहे तो अजिबात कमी नाही झाला पाहिजे आणि कृष्ण आपला करता करविता आहे हे आपल्या डोक्यातनं कधी जायला नको. वी शुड ऑलवेज बी अंडर द इन्फ्लुएन्स, नाही म्हणणार, इन दी अवेअरनेस, की आपल्या हातून फक्त कर्म घडतंय, परंतु ते कर्म करण्याची प्रेरणा पण आपल्याला कृष्ण देतोय आणि कर्म जे होत आहे ते देखील कृष्णाला अर्पण करण्यासाठीच होत आहे. म्हणजे आत्ता हे जे गीतेचं चिंतन होतं आहे, माझ्या तोंडातनं जे काही शब्द निघतायत ते सगळेच्या सगळे शब्द कृष्णाच्या प्रेरणेने निघतायत, कृष्णाच्या कृपेने निघतायत, कृष्णाच्याच शक्तीने निघतायत आणि कृष्णाच्याच चरणी अर्पण होत आहेत. तर इफ आय डू दिस एंटायर ॲक्टिव्हिटी इन दिस अवेअरनेस, मग त्याच्यामधनं आपला जो कर्ताभाव असतो ना तो निघून जातो. म्हणजे हे मी करतोय ही भावना जर माझ्या डोक्यात असली तर मग त्याच्यापासून मला काहीतरी मिळवावं असं वाटेल किंवा त्याच्यापासून जे मिळेल त्याचा मला स्वीकार करावा लागेल, जर मी करतोय अशी भावना असली तर. परंतु जर भावना ही असली की मी करतच नाही आहे, कृष्ण करवून घेतोय आणि तो जशी आपल्याला प्रेरणा देतोय तसं आपण करतोय आणि जे काही होतंय ते त्याच्याच चरणी आपण अर्पण करतोय, त्यामुळे आपण ह्या सगळ्या प्रोसेसमधून स्वतःला वेगळं करायचं की मी करता नाहीये तसा. या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या गुणांच्या नियमानुसार होत आहेत. गुण जे एकमेकांशी इंटरॅक्ट करतात ना, बिकॉज ऑफ द इंटरॅक्शन ऑफ द 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, ह्या तिन्ही गुणांच्या आपसातल्या संबंधांमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि आपण त्याचे करता नसतो. प्रकृतीच्या नियमानुसार सगळं सुरू आहे, आपण कुठे काय करतोय. अशा प्रकारच्या अवेअरनेसमध्येच आपण राहिलो, अशी अशी जाणीव जर आपल्या मनात नेहमी राहिली
एंगेज्ड इन डिव्होशनल सर्व्हिस. डिव्होशनल सर्व्हिस म्हणजे कसं की सेवाभावाने सगळं करा. मी जे करतोय त्यापासून मला काही नकोय. हे जे सगळं होतंय हे सगळं कृष्णाला अर्पण करण्यासाठी म्हणूनच होत आहे. हे सगळं कृष्णाच्या चरणीच अर्पण होत आहे. अँड ऑलवेज मेडिटेटिंग अपॉन मी, म्हणजे आपल्या मनातून कृष्णाची अवेअरनेस जायलाच नको. सो इस्कॉनवाले लोक सांगतील, म्हणजे प्रभुपाद वॉज द फाउंडर ऑफ इस्कॉन, राईट? तर इस्कॉन पर्सन विल से की फ्रॉम माय माइंड Krishna consciousness should never disappear. In fact, I should realize that my consciousness is actually Krishna consciousness. I am in it. मी जर स्वतःला जीव समजत असलो तर हा जो छोटासा जीव आहे तो त्याचा अंश आहे, हे मला समजायला पाहिजे. ठीक आहे ना? एंगेज्ड इन डिव्होशनल सर्व्हिस अँड ऑलवेज मेडिटेटिंग अपॉन मी, हॅव्हिंग फिक्स्ड देअर माइंड्स अपॉन मी. आपलं मन संपूर्णपणे एकाग्र केलेलं आहे भगवंतावर. ओ सन ऑफ पृथा, फॉर देम आय एम द स्विफ्ट डिलिव्हरर फ्रॉम द ओशन ऑफ बर्थ अँड डेथ. तर अशा लोकांना मी जन्म मृत्यूच्या संसार सागरातून पटकन बाहेर काढतो. त्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात बघूया आपण. सो लेट मी इन्क्रीज द फॉन्ट साइज अ बिट सो यू कॅन सी इट मोर इझिली. परी जे सगळी कर्मे मज अर्पुनी मत्पर, अनन्य भक्ती योगाने भजती चिंतुनी मज. माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्रची मी स्वये, संसार सागरातूनी काढितो मृत्यू मारुनी. परी जे सगळी कर्म मला अर्पुनी मत्पर, मला सगळी माझ्यासाठी म्हणून करून आणि मलाच ते अर्पण करतात. अनन्य भक्ती योगाने भजती चिंतुनी मज, माझं चिंतन करत करत माझं भजन करतात अनन्य भावानी. अनन्य भावाचा अर्थ आपण दोन वेगळ्या अर्थाने काढला होता ना मागच्या. अनन्य या शब्दाचा अर्थ दोन दोन कसा असू शकतो? व्हॉट कॅन बी द टू डिफरंट इम्प्लाइड मिनिंग्स ऑफ अनन्य? अनन्य म्हणजे कृष्ण अर्जुनाला सांगतोय की माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणावरही तू भक्ती करू नको. हा अनन्य शब्दाचा अर्थ होऊ शकतो. किंवा अनन्य शब्दाचा अर्थ हा आहे की मी तुझ्यापेक्षा अन्य नाहीच आहे, अशा भावनेनी तू माझी भक्ती कर. आय एम नॉट अपार्ट फ्रॉम यू. दोन्ही अर्थाने हा अनन्य शब्द वापरता येऊ शकतो. तर ज्याला जो अर्थ अभिप्रेत असेल त्या अर्थाने जर आपण कार्य केलं आपलं किंवा आपण भक्ती केली तरी सुद्धा इट्स ओके. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये अनन्य मीन्स द्वैत, आणि त्याच्यामध्ये कृष्ण म्हणतो की माझ्या व्यतिरिक्त तू दुसऱ्या कोणामध्ये काही इंटरेस्ट घेऊ नको, ठेवू नको, दुसऱ्या कोणाचं भजन करू नकोस. आणि अद्वैताच्या दृष्टीने जर बघितलं तर तू आणि मी अन्य नाहीच आहे, ह्या भावनेनी जर तू राहिलास तर माझी भक्ती 24 तास होईल, निरंतर होईल. माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्रची मी स्वये. माझ्यात ज्यांनी चित्त रोवलेलं आहे म्हणजे ही इज फिक्स्ड इन मी. रोवलेलं आहे म्हणजे आपण एखादा खांब किंवा एखादा दांडा रोवतो ना, सो फिक्स इन द ग्राउंड रोवतो. माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्रची मी स्वये. लवकर करतो, काय करतो? संसार सागरातून काढितो मृत्यू मारुनी. सो मृत्यू होतच नाही त्याचा. संसार सागरामध्ये तो बुडत नाहीच. संसार सागरामध्ये बुडणं म्हणजे त्या संसार सागरातनं बाहेर न निघणं. सो यू रिमेन इन दॅट. आणि हा देह सोडताना समजा आपल्या मनामध्ये कुठलीही इच्छा असली फिनॉमिनल वर्ल्ड बद्दल, जे दिसतंय दृश्य जगत त्याच्याबद्दल, तर आपल्याला दुसरा जन्म घ्यावाच लागेल. परंतु जर आपल्या मनामध्ये कुठलीच इच्छा नसली आणि ती तर इच्छा जाणीवपूर्वक घालवून पण दिली जाऊ शकते ना, नाही का? आपल्याला जर हे कळलं की बाहेरच्या ज्या वस्तू आहेत त्या आभासात्मक आहे, त्या खऱ्या आहे असं वाटतात आणि त्या सुखाचं साधन आहे असं पण वाटतं, परंतु ते खरं नाही, हे कळायला पाहिजे. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात, सॉरी पहिले मुक्त छंदामध्ये बघू. अंतिम ध्येय मज जाणीती, अर्पिती सर्व कर्मे मज प्रती, एकरूप माझ्याशी होती, अनन्य भावे मज ध्याती. अंतिम ध्येय मज जाणीती.
मीच त्यांचं अंतिम ध्येय आहे. अर्पिती सर्व कर्मे मज प्रती, माझ्याच प्रती म्हणजे माझ्यासाठी किंवा माझ्याकडे ती सगळी कर्म ते अर्पित करतात. म्हणजे दे डेडिकेट ऑल ऑफ देअर ॲक्शन्स ऑर द फ्रुट्स ऑफ ॲक्शन्स, बोथ ॲक्शन ॲज वेल एज द फ्रूट ऑफ ॲक्शन इज गिव्हन टू कृष्ण. ठीक आहे. एकरूप माझ्याशी होती, अनन्य भावे मज ध्याती. आता ह्याच्यामध्ये किशोरजींनी दोन्ही अर्थाने अनन्य शब्द घेतलाय. एकरूप माझ्याशी होती आणि अनन्य भावे मज ध्याती. माझं ध्यान करतात अनन्य भावानी. फ्रॉम अद्वैतिक पॉइंट ऑफ व्ह्यू एकरूप माझ्याशी होती. दे विल बिकम वन विथ मी. राईट. नेक्स्ट श्लोक काय आहे? चित्त ठेवण्या चित्त माझे ठाई अर्पिती, मी तारी त्यासी शीघ्रगती, या संसार महासागरातून जो नाशवंत असे अर्जुन. चित्त माझ्या ठाई अर्पिती, ते माझ्या ठिकाणी चित्त अर्पण करतात. मी तारी त्यांसी शीघ्रगती, मी त्यांना तारतो. म्हणजे आय टेक देम फ्रॉम धिस भवसागर शीघ्रगती, या संसार महासागरातून मी त्यांना तारी म्हणजे त्यांचं तारण करतो. आय आय हेल्प देम फ्लोट ऑन दिस. आय डोंट लेट देम ड्राउन. जो नाशवंत असे अर्जुन, जो कोणी नाशवंत असेल त्याला मी ह्याच्यातनं बाहेर काढतो. बरोबर. ओके. मला अर्पुनी सर्व कर्मासी येथ, मला जाणुनी ध्येय अत्युच्च पार्थ, दुजे नाही माझ्या परीची जयासी, करी ध्यान माझे मलाची उपासी, जयांचे असे चेत माझ्या चिठाई, नसे जन्म मृत्यू तया मुक्ती देई, समुद्रा जणू ते तरुणी प्रपंचा, करी सत्वरे मीच उद्धार त्यांचा. मला अर्पुनी सर्व कर्मासी येथ, इथे मला सर्व कर्म अर्पून झाल्यानंतर मला जाणूनी ध्येय अत्युच्च पार्थ, मला अत्युच्च ध्येय मीच आहे असं समजून, दुजे नाही माझ्या परीची जयासी, माझ्यापेक्षा त्याला दुसरं कोणी नाहीच आहे. करी ध्यान माझे मलाच उपाशी, माझंच तो ध्यान नेहमी करतो आणि मलाच उपासी म्हणजे माझी उपासना करतो. जयांचे असे चित्त माझ्या चिठाई, त्यांचे चित्त माझ्या चिठाई, नसे जन्म मृत्यू तया मुक्ती दे, त्यांना जन्म मृत्यू होणारच नाही, त्यांना मुक्ती मिळेल. समुद्रा जणू ते तरुणी प्रपंचा, समुद्राचा जो म्हणजे प्रपंचाचा जो समुद्र आहे ते तरुणी जातात. करी सत्वरे मीच उद्धार त्यांचा, मीच त्यांचा उद्धार पटकन करतो. अशा प्रकारे 6 आणि 7 ह्या श्लोकांबद्दल प्रभुपाद, विनोबा आणि किशोर कुलकर्णी या तिघांचं आपण ट्रान्सलेशन ऐकलं. त्याच्यानंतर लेट मी गो इन टू ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या श्लोकाला ट्रान्सलेशन दिलंय हे मामा दांडेकरांचे, की पण हे पार्था, हे जे सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होत जाते, अनन्य योगाने म्हणजे भक्तीने माझे ध्यान करीत उपासना करतात, त्यांचं काय होतं? त्यांचं ते शेच्या नंतरच्या श्लोकामध्ये कळेल आपल्याला. सो लेट मी गो इफ आय कॅन फाइंड आउट. त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलेलं आहे, अशांना मी अल्पकाळात मृत्यू व जन्मरूपी संसार सागरातून वर काढतो. तर ह्याच्यासाठी ज्या ओव्या आहेत त्या काय आहेत बघू. कर्मेंद्रिये सुखे, करीती कर्मे अशेखे, जिये का वर्ण विशेखे भागा आली. ज्ञानदेव म्हणतात की येथून पुढे भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाचं वर्णन करतात. त्या भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाची कर्मेंद्रिय ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्म आनंदाने करीत असतात. त्या भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाची कर्मेंद्रिय, कर्मेंद्रिय म्हणजे कुठली आपली? हात आहे, जीभ आहे, त्यानंतर अवर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि एक्सक्रिटरी ऑर्गन्स. तर ह्या सगळ्या ज्या अवयवांच्या ज्या देवता आहेत कर्मेंद्रियाच्या, त्या देवता आपल्याला मदत करतात. कशा करता? वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्म आनंदाने करत असतात. म्हणजे वर्णाश्रम धर्मामध्ये म्हणजे कसं, आपण वर्ण बघितले त्याला 4 वर्ण म्हणजे काय? दे आर क्लासिफिकेशन्स. सो दे आर अवर नॅचरल टेंडेन्सीज.
ठीक आहे ना. तर जशी आपली नॅचरल टेंडेन्सी असेल, म्हणजे आपला सहज स्वभाव असेल, त्या सहज स्वभावामध्ये आपल्याला जे जमत असेल ते आपण करू. ठीक आहे ना. तर ते आपण समजा एखाद्या डॉक्टर फॅमिलीमध्ये जन्माला आलेलो असो. सो इफ आय हॅपन टू बी बॉर्न इन अ डॉक्टर फॅमिली, मग काय होईल? मला सुद्धा डॉक्टर बनण्याची इच्छा होईल. दॅट इज व्हॉट विल हॅपन. इफ आय एम बॉर्न इन अ पॉलिटिशियन्स फॅमिली फॉर एक्झाम्पल, मग मला पॉलिटिशियन बनण्याची इच्छा पण होईल आणि ते मला सहज पण येईल, कारण की लहानपणापासून मी ते बघतोय माझ्या घरामध्ये. असं होईल. सो ज्या घरामध्ये आपला जन्म झालेला असतो ना, त्या घरामध्ये जे काही वातावरण असेल किंवा त्या घरामधल्या लोकांचा जो काही व्यवसाय असेल, तो मला सहजपणे करता येईल पुढे गेल्यानंतर. दॅट विल बिकम इझियर फॉर मी बिकॉज आय हॅव ग्रोन अराउंड इन दॅट एन्व्हायरमेंट. So I grew up in an environment surrounded by people who were of a certain mindset. So then my mindset will also become like that. असं होईल ना. तर ह्याला म्हणतात वर्ण. तर काही काही लोक त्यांची सहज प्रवृत्तीच ज्ञानार्जनाकडे असते. म्हणजे आपण शिकावं, आपण गोष्टी शिकाव्या आणि आपला जो अनुभव असेल तो लोकांना सांगावा. ही एक नॅचरल टेंडन्सी आहे. दुसरी एक टेंडन्सी असू शकते की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम करण्याची, लोकांवर सत्ता गाजवण्याची. मग असे लोक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये जातात. दे आर क्षत्रिय पीपल. ओके. पण त्यांचं जे काम आहे ना, क्षत्रियाचं जे खरं काम आहे समाजामध्ये, ते समाजाचं रक्षण करणं ही आहे. म्हणजे आता बघा की आपल्यावर समजा कोणी चढाई करून आला, तर इफ समबडी अटॅक्स अस, मग आपण काय करू की आपले हात वापरू ना. आपली हात म्हणजे आपली कर्मेंद्रिय आहेत. आपले हात म्हणजे आपल्या शरीरामधलं क्षत्रिय आहे, बिकॉज इट इज ट्राइंग टू प्रोटेक्ट अस. ठीक आहे. तिसरा जो वर्ण आहे तो आहे वैश्य. वैश्य इज मोर ट्रान्झॅक्शनल. मी हे दिलं तर मला काय मिळेल, मी हे केलं तर मला काय मिळेल. तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये मी हे केल्यानंतर मला ते मिळणार आहे असं वाटत असेल किंवा अशा प्रकारची इच्छा असेल, तर आपण वैश्य आहोत. वैश्य. वैश्य म्हणजे वेश्या नाही. वैश्य म्हणजे वेश्या नाही. ओके. वैश्य म्हणजे बिझनेसमॅन, ट्रान्झॅक्शनल पर्सनॅलिटी. आणि चौथा जो वर्ण आहे तो म्हणजे शूद्र वर्ण आहे. तर शूद्र वर्णामध्ये कसं आहे पहा, की पुष्कळ लोकांची टेंडन्सी अशी असते की त्यांना स्वतःहून काही विशेष इनिशिएटिव्ह नसतं. स्वतः त्यांना काही विशेष अक्कल पण नसते. परंतु त्यांना जर कोणी काहीतरी सांगितलं की हे अमुक करा, तर ते करून मोकळे होतील आणि ते लवकर करून मोकळे होतील. असं नाही की त्यांना खूप दिवस लागतील वगैरे. कारण की तशा प्रकारच्या कामामध्येच त्यांची रुची पण आहे आणि तशा प्रकारचं काम त्यांना सहज येतं पण आहे. तर अशा प्रकारे 4 वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि आजकालच्या जगामध्ये हे चौघही वर्ण आपल्या आतच आहेत. हे तुम्ही खात्रीपूर्वक समजा. कारण की आता ह्या क्षणी आपण हे जे चिंतन करतो आहोत ना, तर चिंतन करत असताना आपण सगळेच ब्राह्मण आहोत. परंतु हे करत असताना देखील आपण जिथे कुठे बसलेलो असू, तिथे आजूबाजूला देअर विल बी अ होल होस्ट ऑफ मायक्रोब्स. जीवाणू जे असतात ना, ते हवेत पण असतात. आपण जी हवा आत घेतो ना रोज, दर क्षणी, त्या क्षणामध्ये देखील अनेक प्रकारचे जीवजंतू हवेतनं आपल्या शरीरात जातात. ओके. सो जर आपण आपला वर्ण पाळला, म्हणजे आपण ब्राह्मण असलो तरी सुद्धा क्षत्रिय आहे आपलं शरीर, आता इज डिफेंडिंग अगेन्स्ट पोटेन्शियल मायक्रोब्स ॲज वी ब्रीथ देम इन. तिसरं ट्रान्झॅक्शनल आहे. आपण सगळेजण काही ना काहीतरी व्यवसाय करतो किंवा व्यवसाय नसू करत तर आपण नोकरी करतो. म्हणजे काय आहे की रोज सकाळी मी ऑफिसमध्ये जातो, संध्याकाळी येतो. महिन्याच्या शेवटी माझा पगार माझ्या बँकेत जमा होतो. सो आय एम डुईंग माय वर्क बिकॉज आय एम गोइंग टू गेट सम सॅलरी. पण तशा प्रकारचं न ठेवता समजा आपण असा विचार केला की मी हे जे कर्म करतोय ते त्याच्यानी किती लोकांचं कल्याण होतंय. सो ॲज लाँग ॲज आय एम डुईंग दोज थिंग्स दॅट आर हेल्पिंग द लार्जर गुड, दॅट इज व्हॉट आय शुड डू इव्हन ॲज ए वैश्य. आणि शूद्र म्हणजे ॲज आय टोल्ड यू की इंटरेस्ट ओनली इन इटिंग आणि स्लीपिंग. दॅट इज हाऊ वी आर इन द बिगिनिंग ऑफ अवर लाईफ.
इन द व्हेरी बिगिनिंग वी आर लाईक दॅट. नंतर मग आपली मौंज होते. मग त्या मौंजीमध्ये आपल्याला गायत्री मंत्र दिला जातो. ओके. तर पहिला हा जो संस्कार आहे आपला, त्याच्यानंतर मौंज झाल्यानंतर हा लहान मुलगा गुरुकुलात म्हणजे शाळेत पाठवण्यात येतो. त्या शाळेमध्ये तो 12, 15, 16 वर्ष राहिला की देन ही कम्स आउट. मग त्याच्यानंतर मग त्याला उपवर एखादी मुलगी शोधून तिच्याशी त्याचं लग्न लावून दिलं जातं. तर त्याच्यानंतर हीच गृहस्थाश्रम बिगिन्स. वन्स दॅट गृहस्थाश्रम इज ओव्हर, से अराउंड द एज ऑफ 50 or 60, त्याच्यानंतर द पर्सन विल गो इन टू व्हॉट इज कॉल्ड वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम इज रिअली गोईंग इन टू द फॉरेस्ट. म्हणजे कसं की गोईंग आउटसाइड द सिटी ॲक्टिव्हिटीज. आपण जर शहरात किंवा गावात राहत असलो तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त सेक्लुडेड अशा प्रकारचं जंगलात जर जाऊन राहिलो, सो दॅट इज कॉल्ड वानप्रस्थ. पण अल्टिमेटली व्हाईल डुईंग युअर कॉन्टेम्प्लेशन ॲज द वानप्रस्थ, यू विल रिअलाइज की संन्यास म्हणजे काय. दॅट इज द फोर्थ आश्रम. सो आपले ते 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. तर पहिला वर्ण कुठला? ब्राह्मण. दुसरा वर्ण कुठला? क्षत्रिय. तिसरा वर्ण कुठला? वैश्य. आणि चौथा जो आहे तो शूद्र. ठीक आहे ना. आणि आश्रम कुठले आहे? पहिला आश्रम जो आहे तो ब्रह्मचर्य आश्रम आहे, विच इज द विद्यार्थी दशा. त्याच्यानंतर आहे हाऊस होल्डर म्हणजे गृहस्थ आश्रम, ती आहे साधारण 25-30 वर्षाची. त्याच्यानंतर जेव्हा तुमची मुलं मोठी होतात आणि दे आर ऑन देअर ओन फीट, त्याच्यानंतर यू हॅव टू स्टेप बॅक. सो इफ यू कॅन स्टेप बॅक, देन यू कॅन कॉन्टेम्प्लेट अँड देन यू कॅन फिगर आउट की आता ह्याच्यानंतर मी संन्यासाश्रमात काय करणार आहे. ठीक आहे ना. तर संन्यासाश्रमात जाईपर्यंतच आपल्या मनामध्ये इतकी क्लॅरिटी पाहिजे, इतकी क्लॅरिटी पाहिजे की शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचं पालन करतात आणि शास्त्राने मनाई केलेली कर्म ते करत नाहीत, व केलेल्या कर्माची फळं ती करते, ती कर्मे मला अर्पण करून देऊन जाळून टाकतात. अशा प्रकारे समजा आपण वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्म आनंदाने करीत राहिलो तर आपल्या हातून शास्त्राने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन पण होईल आणि शास्त्र जे मनाई करतंय त्या गोष्टी आपल्याकडनं घडणार नाहीत. आणि केलेल्या कर्मांची फळं ती सगळी कर्म मला अर्पण करून जाळून टाकतात. सो इफ वी डेडिकेट द फ्रुट्स ऑफ अवर ॲक्शन टू द लॉर्ड, देन द लॉर्ड विल टेक केअर ऑफ अस. असं आहे. बर. याच्यानंतर आता एक सेकंड बघूया अजून किती उरले श्लोक. 1, 2, 3, 4, 5 उरलेत ना. सो लेट अस डू दिस 5 आणि नंतर मध्ये आल टेक ए ब्रेक. मग तुम्ही काही बोलू शकता. ठीक आहे. मग मी नंतर विचारू का? मला विचारायचे ते. विचार ना. नो प्रॉब्लेम. गो हेड. व्हाय डोंट आय स्टॉप शेअरिंग हिअर. भुक- गो हेड. भुक्ती आणि मुक्ती हे भुक्ती त्या आणि दोन मुक्ती. शब्द, हा, यांच्या काय अर्थ होऊ शकतात? कारण ज्ञानेश्वरांनी त्यांना असं हे केलं की गरीब कुळ. गरीब कुळ. हा, म्हणून म्हटलं की भुक्ती आणि मुक्तीचा मग अर्थ काय होतो? कुठे आपल्या या ओव्यांमध्ये आलाय आता? माझ्या पुस्तकात आहे असं. कुठली ओवी आहे ती? हीच आपली आता चालली ती 6वी. असे भक्त एकदा मद्रूप झाले ना की ते भुक्ती मुक्ती यासारख्या गरीब कुळांचा त्याग करतात. ओके. आत्ता तर आपण कुठपर्यंत आलो की भक्ती मार्गाला भुक्ती नाही ते भक्ती आहे. अच्छा, इथे भुक्ती लिहिलंय, भुक्ती आणि मुक्ती असं लिहिलंय, म्हणून म्हटलं ओके. अर्थ भुक्ती, काय. हे बघ, भुक्ती जे आहे ना, हा भुक्ती या शब्दाचा अर्थ म्हणजे द प्रोसेस ऑफ, काय म्हणता येईल त्याला, एन्जॉईंग. हा. ओके. भोगणे. भोगणे. भोग या शब्दावरनं भुक्ती हा शब्द आलाय. हा, भोगणे. भोग म्हणजे टू एन्जॉय समथिंग, राईट. सो जसं आता आपण समजा जेवतो ना, तर आपण आपल्या रसनेंद्रियाला भोग देतो बेसिकली. इव्हन आपण भोग चढवतो ना, ते म्हणतात ना भगवान को मैंने भोग चढाया. हा हा हा. म्हणजे काय की यू एन्जॉय व्हॉट एव्हर इज ऑफर्ड. हम्म, ठीक आहे ना. तर भोग तर पाचही इंद्रियांनी होतो ना. शब्द, हम्म. स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही इंद्रियांचा संपर्क जेव्हा त्या रिस्पेक्टिव्ह विषयांसोबत येतो, तेव्हा तो संपर्क झाला की मग सुख होतं, नाही का. दॅट इज विषय सुख.
तो विषय आणि इंद्रिय यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा विषय सुख होतं, तर त्याला भोग म्हणतात. सो त्याची जी ॲटिट्यूड आहे किंवा त्याची जी आपल्या मनामधली इच्छा असते ती भुक्ती अच्छा. है ना. भुक्ती आणि दॅट मुक्ती. इज भुक्ती. ओके. सो लेट अस सी, लेट मी शेअर द स्क्रीन वन्स अगेन. तर कसं आहे पहा, की समजा आपण वर्ण आणि आश्रम या धर्मानुसार सर्व कर्म आनंदाने करत राहिलो, तर काय होईल की ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचं पालन करतात आणि शास्त्राने मनाई केलेली कर्म ते करत नाहीत, आणि केलेल्या कर्मांची फळं ती कर्म मला अर्पण करून जाळून टाकतात. आपण समजा आपल्याला जे सहज कर्म शक्य आहे कुठल्याही स्टेज ऑफ लाईफमध्ये, ते जर आपण केलं तेच सहज सहज होईल ना आपल्याकडनं. समजा आपण आपली टेंडेन्सी अभ्यास करण्याची असली, तर आपण तो अभ्यास करू, नाही का. तर ती टेंडेन्सी लहान वयामध्ये नॅचरल असते. सो ए चाइल्ड इज नॅचरली क्युरियस आणि वॉन्ट्स टू लर्न. म्हणून त्या स्टेजमध्ये जर आपण अभ्यासावर फोकस केला, बाकीच्या गोष्टींमध्ये फोकस नाही केला, आणि तसंही अंटिल द प्युबर्टी म्हणजे वयात येईपर्यंत तशा प्रकारचं आकर्षण मनुष्याच्या म्हणजे मुलामुलींच्या मनात नसतं. तर त्या वयामध्ये असताना आपण अभ्यासावर जर लक्ष केंद्रित केलं, तर आपल्याला जे काही शिकायचं आहे म्हणजे पुढच्या आश्रमामध्ये आपल्याला जे उपयोगाला येईल, ते गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला जे उपयोगाला येईल ते आपण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये शिकू ना. आणि नंतर मग वानप्रस्थाश्रमामध्ये जे उपयोगाला येईल ते आपण गृहस्थाश्रमामध्ये शिकू किंवा शिकायला पाहिजे. तसंच संन्यासाश्रमामध्ये आपल्याला जे करायचं असेल तेव्हा जे आपल्याला उपयोगाला येईल ते आपल्याला वानप्रस्थाश्रमामध्ये शिकायला पाहिजे. आणि संन्यासाश्रमामध्ये आपण अशा प्रकारे राहायला पाहिजे की जेणेकरून ह्याच्यानंतरचा जो ब्रह्मचर्य आश्रम येईल तो चांगला होईल. म्हणजे काय होईल की तुम्ही फेवरेबल कंडिशन्समध्ये तुमचा जन्म होईल. इफ यू कन्सिडर युअर सेल्फ टू बी ए जीव going from this body, from this birth into another body, into another birth, तर तुम्हाला तशा प्रकारे राहणं आवश्यक आहे. ओके. परंतु आपण इथे होपफुली फायनल वर्गामध्ये आलेलो आहोत आता. ह्याच्यानंतर आपल्याला पुन्हा शाळेत जायचंच नाहीये. आता आपल्याला ह्या वर्गामध्ये हे शिकायचं आहे की हा जो जीव आहे, जो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातो आहे असं वाटतं आहे, तो जीव इज इमॅजिनरी. इथपर्यंत आपण शिकणार आहे. ओके. सो अल्टिमेटली आपल्याला इथपर्यंत यायचं, परंतु ते शिकण्यासाठी ज्या वर्णामध्ये किंवा ज्या आश्रमामध्ये आपण आहोत त्याच्या साजेसं कर्म, त्याला अनुरूप कर्म किंवा त्याला अप्रोप्रिएट कर्म, त्याला करस्पॉन्डिंग कर्म आपल्या हातून सहजपणे जर घडलं, तर काय होईल की आपण शास्त्राने सांगितलेल्या सगळ्या आज्ञांचं पालन करू, आणि शास्त्राने मनाई केलेली आहे ते कर्म आपण करणार करणार नाही. म्हणजे आता समजा आपण वानप्रस्थ आश्रमामध्ये आहोत. कसे आहोत? कारण की आपली मुलं आता मोठी झालेली आहेत. दे आर इंडिपेंडेंट. ओके. तर आपण आता ह्या आश्रमामध्ये असताना आपण त्यांच्या जीवनामध्ये फार जास्त ढवळाढवळ करायची काही गरज नाही. लेट देम लिव्ह देअर ओन लाईफ. म्हणजे वी शुड बी अवेलेबल टू हेल्प देम व्हेनेव्हर दे नीड अवर हेल्प. पण अदर दॅन दॅट वी कॅन हॅव हँड्स ऑफ अप्रोच. त्यांना जगू द्या ना त्यांचं जीवन. आणि इफ वी आर डिपेंडेंट अपॉन देम, देन वी शुड behave or act or live in a manner in which they advise us. आपण स्वतःच त्याच्यामध्ये चालवण्याची काही गरज नाही. आपल्याला समजा इंडिपेंडेंटली राहायचं असेल, आपण जर इंडिपेंडेंटली राहू शकत असू विदाउट देअर फिजिकल, फायनान्शियल और मॉरल सपोर्ट, बाय ऑल मीन्स लिव्ह इंडिपेंडेंटली. परंतु लिव्हिंग इंडिपेंडेंटली डझंट मीन दॅट वी लिव्ह विथ अन ॲटिट्यूड. असंही नाही आहे. आपल्याला आपल्या मुलांबद्दल नेहमी प्रेमभाव असायला पाहिजे, आणि त्यांना जर काही आपली मदत लागली, आपण करू शकत असू, तर आपली करायची तयारी पाहिजे. परंतु आम्ही मदत करतोच आणि तुम्ही ती घ्यायलाच पाहिजे आणि आम्ही सांगू तसं तुम्ही वागायलाच पाहिजे असा आग्रह नको. दिस इज द ॲटिट्यूड, और धिस शुड बी द ॲटिट्यूड ड्युरिंग वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रमामध्ये किंवा आपली मुलं स्वतःचा निर्णय स्वतः घेण्या इतपत मोठी जेव्हा होतात,
आय वुड से इन अवर कंट्री, इथे अमेरिकेमध्ये तर आपण म्हणू की फार तर फार 21, इफ नॉट 18. 18 वर्षाच्या मुलीला किंवा 21 वर्षाच्या मुलाला आणि मुलीला आपण अनसॉलिसिटेड ॲडवाईस नाही देऊ शकत किंवा द्यायला नको. जर दिला तर मग इट विल नॉट बी रिस्पेक्टेड, असं होईल. म्हणजे आपण आपलाच आदर गमावून बसू. दे विल नॉट हॅव एनी रिस्पेक्ट एनीमोर फॉर अस. तर अशा प्रकारे समजा आपण राहू शकलो, तर तशा प्रकारे आपल्या मनावर आपलं नियंत्रण पाहिजे, की आपण कुठे त्यांना कोणाशी किती बोलायला पाहिजे, काय सांगायला पाहिजे. पण कसं होतं माहिती आहे का, की आई-वडिलांचं म्हणजे मुलं तर मोठी होऊन जातात, पण आई-वडील काही मोठे होत नाही. हं. त्यांना ती मुलं खूप लहान आहे असंच वाटत राहतं. सोपान काही बोलायचं होतं का? नाही, बरोबर म्हटले तुम्ही. करेक्ट आहे ना? हां. तर हा जो कंट्रोल आहे आपल्या मनावरचा, तर तो पहिल्यांदी म्हणजे आपल्यालाच कसं असतं पहा, की खरं सांगायचं ना, तर आपण मोठे होतो आहे, असं आपल्याला कधी वाटतच नाही. का? कारण की जो खरा मी आहे, तो मोठा होऊच नाही शकत ना. जो खरा मी आहे, तो नेहमी तसाच आहे. त्याच्यामध्ये कुठला बदल होऊच शकत नाही. म्हणून मला कधी मी मोठा होतोय असं वाटत नाही. माझी जी स्वतःबद्दलची जाणीव आहे, त्या जाणीवेमध्ये कधी काहीच बदल घडत नाही. त्यामुळे मला मी मोठा झालो असं वाटतच नाही. पण मुलं तर मोठी होतात. तर आपण मुलांना ती आपली मुलं आहेत आणि आपण त्यांना कधीही काही म्हणू शकू आणि ते ऐकतील आपलं, अशी अपेक्षा करतो. आणि ते चुकीचं आहे. कारण की ते बदलले आहेत ना आता. सी व्हेन दे वर रिअली लिटल, मग ते जेव्हा छोटे होते 5-6 वर्षापर्यंत, तोपर्यंत आपण त्यांना पुष्कळ त्यांचे लाड केले. तर त्याच्यानंतर मग टीनेजपर्यंत म्हणजे 6 ते 12 समजा वगैरेपर्यंत, तोपर्यंत त्यांना जरा शिस्त लावली. पण त्यांना आपण शिस्त कशी लावली किंवा कशी लावायला पाहिजे? त्यांना जी शिस्त आपण लावायला हवी असं आपल्याला वाटतं ना, सो व्हॉटएव्हर वी वॉन्ट देम टू डू, ते त्यांना न सांगता आपणच करायला पाहिजे. म्हणजे मग आपलं बघून-बघून ते करतात. सो व्हॉटएव्हर डिसिप्लिन वी वॉन्ट आवर चिल्ड्रन टू हॅव, वी शुड इम्प्लिमेंट दॅट डिसिप्लिन इन आवर लाईफ. वी शुड नॉट आस्क आवर चिल्ड्रन. ते आपण बघून-बघून ते करतील बरोबर. म्हणजे ह्याचं उदाहरण मी ह्याच्या आधी पण दिलेलं आहे. पण आमच्या इथे कोणी समजा आमच्या वयापेक्षा मोठ्या वयाची माणसं आली, तर त्यांनी बघितलेलं आहे, की आम्ही त्यांना वाकून नमस्कार करतो. धिस इज अवर कल्चर. त्यामुळे त्यांना आम्हाला सांगावंच लागत नाही. समजा कोणी असं मोठं वयाने दिसलं, घरात आलेलं, तर ते स्वतःहूनच नमस्कार करून टाकतात त्यांना. आणि खरं सांगायचं तर नमस्कार जेव्हा आपण करतो ना, तेव्हा जो नमस्कार करतो त्याला त्याचा लाभ होतो. ज्याला नमस्कार केला जातो, त्याला त्याचा काही लाभ होत नाही. म्हणजे आपण जेव्हा देवाच्या पाया पडतो, देवळात जातो ना, तर आपल्याला लाभ होतो. देवाला काय लाभ आहे त्याचा? काय होईल माहिती आहे का? समजा कोणी येऊन माझ्यापेक्षा कोणी लहान असेल आणि ते येऊन माझ्या पाया पडलं. मला काय लाभ होईल? समजा माझ्या डोक्यात ते घुसलं, की पहा बरं हे लोकं मला नमस्कार करतात. तर त्याच्याने माझा अहंकार वाढेल. सो इट ॲक्चुअली विल काय म्हणता येईल, की मेक मी गो डाउनहिल. अहंकार वाढणं, की आपण कोणापेक्षा तरी मोठे झालो, ही आपल्या मनातली कल्पना आहे. तर ती कल्पना जी आहे ना, ती आपल्याला खाली घेऊन जाईल, वर नाही घेऊन जाणार. परंतु जी व्यक्ती नतमस्तक झालेली आहे, जी व्यक्ती खाली वाकलेली आहे, त्या खाली वाकण्यामुळे काही नाही झालं ना, तरी सुद्धा ॲटलीस्ट कमरेला तर व्यायाम होतो ना. आदर जरी नसला, फॉरगेट अबाउट आदर. समजा एखादी व्यक्ती आपल्याला दिसली आणि आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल आदर नसला जरी, तरी सुद्धा आपण जर वाकून नमस्कार त्यांना केला, तर आपल्या कमरेला तेवढा व्यायाम तरी होतो ना. तर जी व्यक्ती आदर देते आहे किंवा जी व्यक्ती नमस्कार करते, त्या व्यक्तीला नमस्कार करण्याचा जास्त लाभ होतो. असं आहे. तर प्रत्येक आश्रमामध्ये, पलीकडच्या आश्रमामध्ये आपण काय करणार आहे, त्याची तयारी करावी लागते.
म्हणजे आता उद्या जो आपल्याला पेपर असणार आहे परीक्षेला, त्याच्यासाठी आज आपण अभ्यास केला तर काही उपयोग आहे ना. आणि दिस इज कंटिन्युईंग. जोपर्यंत मला असं वाटतंय की मी एक जीव आहे, या देहामध्ये आहे, तोपर्यंत मी मरणार आहे. म्हणजे तर भगवान सांगतात की नाही रे बाबा, तू नाही मरत, तू ह्या देहातनं दुसऱ्या देहात जाशील. दॅट इज द्वैत, दॅट इज क्लासिक द्वैत, राईट? विच इज ऑल राईट. सो as long as you consider yourself to be the body, be prepared to die because you are going to die. हे एक अगदी 100% गॅरंटीड आहे. का बरं? कारण की कृष्ण आणि राम हे पण तर गेले ना एक दिवस. अर्जुन गेला, व्यासदेव ज्यांनी हे सगळं लिहिलंय ते गेले, शंकराचार्य आपले गुरु ज्यांचं आपण हे सगळं शिकतोय ते कुठे गेले. पण ते आपण नाही आहोत हे आपल्याला शिकवून गेलेत. ते जर आपण नाही शिकलो तर आपणही जाऊ. आणि ते जर आपण शिकलो तर आपण जातो हे खूळ आपल्या डोक्यातनं चाललं जाईल. करेक्ट? मी कुठे नाही जाऊ शकत. सगळं येणं जाणं जे आहे ते माझ्या हात चाललंय. एव्हरीथिंग इज मुव्हिंग इन माय अवेअरनेस अँड माय अवेअरनेस इज स्टेडी, स्टेशनरी. माझ्या अवेअरनेसमधनं ब्रह्मचर्याश्रम आला आणि गेला, माझ्या अवेअरनेसमधनं गृहस्थाश्रम आला आणि गेला, माझ्या अवेअरनेसमधनं वानप्रस्थाश्रम येतोय आणि जातोय, आणि माझ्याच अवेअरनेसमधनं संन्यासाश्रम येईल आणि जाईल. माझ्याच अवेअरनेसमध्ये बालपण आलं, तारुण्य आलं, प्रौढावस्था आली, वृद्धावस्था येईल, मृत्यू पण येईल आणि जाईल. माझ्या अवेअरनेसला काही नाही होणार, माझ्या जाणीवेला काही नाही होणार. माझ्या जाणीवेला काही होत नाही. माझी जाणीव अजन्मा, अपरिवर्तनशील आणि अमृत, अमर्त्य आहे. हे जेव्हा मला कळतं, त्याच्यानंतर जन्म मृत्यू मिथ्या आहेत हे मला कळतं. तर हे कसं कळेल? अनन्य भावानी जर मी त्या जाणीवेत राहिलो तर. सो इफ आय एम immersed in Krishna consciousness, I know that Krishna consciousness is eternal, unchanging. If that consciousness is not apart from me, it is अनन्य. जो या जाणीवेत नेहमी राहतो त्याचा मृत्यू नाही होऊ शकत. का? कारण की त्याचा जन्मच नव्हता झाला. जन्म ह्या शरीराचा सुद्धा कुठे होतो? मला सांगा तुम्ही की शरीरामधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, एव्हरी सिंगल ॲटम, म्हणजे शरीरातला प्रत्येक छोटासा कण, अणू, तो प्रत्येक अणू ह्या पृथ्वीवर हे शरीर तयार होण्यापूर्वी होता ना, की नव्हता? तर ह्या पृथ्वीवरचे काही अणू, काही कण एका विशिष्ट रूपात आले आणि दिसले, आणि ती जी आकृती आपल्याला दिसली त्या आकृतीला जेव्हा हे छोटंसं बाळ आमच्या आईच्या पोटातनं बाहेर निघालं तेव्हा आमच्या आईने आणि वडिलांनी नाव ठेवलं विक्रम. ह्या आकृतीचं, त्या आकृतीमधले जे सगळे कण होते ते कण ही आकृती तयार होण्यापूर्वी पण होतेच, पण ते विघटित होते. दे वर ऑल स्प्रेड आउट, दे केम टुगेदर. आमचे गुरुजी स्वामीजी अनुभवानंद आहेत ना, ते नेहमी म्हणतात, म्हणजे अर्थात हे सगळे स्वामीजी लोक तेच म्हणतात ना, की किंवा ही जी म्हण आहे ती प्रचलित म्हण आहे हिंदी मधली, कहीं की ईट कहीं का रोडा, भानुमती ने कुनबा जोडा. कहीं की ईट कहीं का रोडा, भानुमतीने कुनबा जोडा. म्हणजे कुठनं एखादी वस्तू घेतली, दुसरीकडनं दुसरी वस्तू घेतली, ती एकत्र आणली आणि जे तयार झालं तिला आपण काहीतरी नाव दिलं. म्हणजे अगदी साधं तुम्ही आपली मोटर गाडी बघा, कार. आपल्या कारमध्ये एक स्टिअरिंग व्हील असतं, एक चाक असतं, एक चॅसी असतो, एक ॲक्सल असतं, एक इंजिन असतं, एक ट्रान्समिशन असतं, अमुक तमुक हे सगळं करून जेव्हा ते एकत्र येतात, असेंब्ली लाईन. सो फॅक्टरीच्या एका टोकाला तुम्ही जर गेलात ना, तर हे सगळे असे इंडिव्हिज्युअल कॉम्पोनेंट्स ते एक 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 करत त्या असेंब्ली लाईन जवळ येतात, आणि शेवटी इकडनं बघितलं ना, बाहेर निघाल्यानंतर असं दिसतं की एक गाडी बाहेर निघाली आहे. तर मला तुम्ही सांगा की त्या गाडीमध्ये जे जे छोटे छोटे पार्ट्स आहेत, पुर्जे, हं? ते आधी होते म्हणून तर ती गाडी दिसली ना आता.
तर गाडीचा जन्म कुठे झाला? गाडीच्या फक्त स्वरूपाचा किंवा शेपचा, आकाराचा जन्म झाला. त्याच्यामधल्या सगळ्या वस्तू तर आधीपासून होत्याच ना. जेव्हा त्या वेगळ्या होत्या तेव्हा आपण त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हणायचो. म्हणजे ह्या देहाबद्दल जर म्हणायचं झालं तर हा देह पंचमहाभूतांचा झालेला आहे. तर त्यामुळे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही सगळी पंचमहाभूत जी आहेत. आता माझ्या मागे तुम्हाला जलतत्व दिसतं आणि पृथ्वी तत्व दिसतं, राईट? बॅकग्राऊंड मध्ये. इन्सिडेंटली आय हॅव टू टेल यू द स्टोरी अबाउट दिस बॅकग्राऊंड. हे बॅकग्राऊंड जे आहे हे आहे धर्मशाळा नावाच्या एका गावातलं, सिमलामध्ये. सिमलामध्ये नाही, सॉरी, हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. तर हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाळा नावाचं एक गाव आहे. त्या धर्मशाळा गावामध्ये तिबेटची राजधानी आहे. हम्म. सो तिबेट हे जे आपल्या पलीकडचं राज्य किंवा देश आहे, भारताच्या उत्तरेला तिबेट नावाचा देश आहे, राईट? तर त्या तिबेटच्या देशामधनं तिथले जे रहिवासी होते त्या सगळ्या लोकांना चीननी हाकलून दिलं केव्हा तरी. आणि मग ते आपल्या इथे येऊन राहिले. तर त्यांचं जे राज्य आहे, गव्हर्नमेंट इन एक्झाईल ऑफ तिबेट हॅपन्स टू बी हेडक्वार्टर्ड इन धर्मशाळा. तर हे ते गाव आहे. तर ह्या धर्मशाळा गावामध्ये माझी एक बहीण आहे, गीत नावाची, गीत पांडे. तर ती एक वर्कशॉप करणार आहे, 1 वीक लॉंग वर्कशॉप ऑफ योगा, नंतर होलिस्टिक लिव्हिंग, होलिस्टिक फूड वगैरे वगैरे अनेक प्रकारचे त्यात कार्यक्रम आहे. इट्स लाईक अ 1 वीक नाईस व्हेकेशन इन द मंथ ऑफ मे इन धर्मशाळा. वाय नॉट? तर मी म्हटलं की ठीक आहे, तुझं मी ती जी रिट्रीट आहे त्या जागेचं जे बॅकड्रॉप आहे तो मी म्हटलं आज मी लावतो माझ्या इथे मागे आणि लोकांना सांगतो की अशा प्रकारची एक रिट्रीट होणार आहे. ज्यांना जायचं असेल तिकडे त्यांनी मला सांगा, मग मी तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल. सो एनिवे, इनफ ऑफ कमर्शियल. दिस इज नॉट कमर्शियल. तुम्हाला इच्छा असेल तर सांगा तुम्ही. देयर इज सॉरी, नो. गो हेड. हे तिबेटमध्येच हे आहेत ना नाही आपले नाही नाही, आपले जे दलाई लामा जे आहे ना ते दलाई राहतात या लामा. धर्मशाळामध्ये राहतात. हा. त्यांना तिबेटमध्ये येऊ कोण देतं? ओ, तिथे अच्छा. चीननी त्या तिबेटवर कब्जा केलेला आहे आणि ते हम्म. त्यांची जी गव्हर्नमेंट आहे त्यांना हाकलून दिलं त्यांनी तिथनं, नाही का? ओके. तर ते आता हम्म. भारतामध्ये राहतात आपले ते. हो. सो एनी हाव, तर त्या दलाई. धर्मशाळामध्ये हा सगळा प्रोग्राम होणार आहे. म्हणजे दिस होल वर्कशॉप इज गोइंग टू हॅपन देअर. सो आय टोल्ड हर की मी गीत तुझं मी हे वापरणार आहे, तुझं बॅकड्रॉप, कारण की इट्स व्हेरी ब्युटिफुल. अशा जागी हम्म. जर वर्कशॉप असेल आठवडाभर असेल तर किती छान वाटेल इन द मंथ ऑफ मे. तर हे जे पंचमहाभूत आहेत ना, सो ऑल ऑफ दीज कॉम्पोनेंट्स दे कम टुगेदर अँड व्हॉट एव्हर अपियर्स दॅट शेप वी कॉल एज अ ह्युमन बिईंग. असं आहे. तर आपण काय तयार केलं? नथिंग. वी डिड नॉट कम हिअर विथ एनिथिंग, नाही का? तर आपल्याला हे समजायचंय की ज्याला आपण हा देह म्हणतो आहोत तो देह तर आधीपासून आतापर्यंत पूर्ण बदललेला आहे, परंतु मी तर कुठे बदललेलो नाही आहे. मला माझ्या बदलाची काही जाणीव झालेलीच नाही आतापर्यंत. सो दॅट अनचेंजिंग अवेअरनेस इज द रिअल मी. Whereas this body, the name of the body as given by my parents is temporary, नाही का? तर ह्या अवेअरनेस मध्ये आपल्याला राहायचंय. तर तिथपर्यंत आपला प्रवास होणार आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये भुक्ती आणि मुक्ती दोन्ही गोष्टी आपल्याला कळतील. भुक्ती म्हणजे वी आर ऑलवेज वॉन्टिंग टू कंझ्युम 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 कंझ्युम, एन्जॉय 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 एन्जॉय. व्हाय डू वी थिंक दॅट? वी थिंक वी विल एन्जॉय the things in the world because we think they are real. They do appear to be real. About that there is no doubt. म्हणजे आपण ह्याच्याबद्दल स्वप्न, जागृतावस्था आणि ऍक्च्युअल अवेअरनेस ह्याच्यामधला फरक अनेक वेळा बोललेलो आहे की स्वप्नामध्ये असेपर्यंत स्वप्न खरं वाटतं. स्वप्नामधला जो भोग असतो तो स्वप्नामध्ये होतो ना, त्याच्यामध्ये तृप्ती पण होते. असं नाही की नाही होत. स्वप्नामध्ये जर भूक लागलेली असली आणि स्वप्नामध्ये जर आपल्याला जेवण मिळालं तर स्वप्नामध्ये आपली तृप्ती पण होईल, स्वप्नामध्ये ढेकर पण येईल, तेव्हा ते खरं वाटतं. सेम थिंग हॅपन्स इन द वेकिंग एक्सपिरियन्स. परंतु स्वप्न स्वप्न होतं हे जागे झाल्याशिवाय नाही कळत आपल्याला, बरोबर आहे? त्याचप्रमाणे जागृत अवस्था ही देखील स्वप्नवत आहे, हे ह्याच्यातून जागा झाल्याशिवाय कसं कळेल? तर ह्याच्यातून तर आपण जागे व्हायला तयारच नाही. तर ह्याच्यातून जागा होण्यासाठी आपण गीतेचा अभ्यास करतो.
तर जर एखाद दिवशी भगवंताच्या कृपेने आपल्याला कळलं आणि पटलं, ते क्लिक व्हायला पाहिजे फक्त एकदा, की जागृत अवस्था स्वप्न होते. तर त्याच्यामध्ये काय करू आपण, ती अवेअरनेस येण्यासाठी ना वर्णाश्रम धर्मानुसार आपल्याला राहणं भाग आहे त्या अवेअरनेसमध्ये. त्याच्यामध्ये जर आपण राहिलो म्हणजे काय की सहजपणे आपल्याला जे काही करता येणं शक्य असेल किंवा करण्याकडे आपला कल असेल, प्रवृत्ती असेल, ते जर आपण केलं तर त्या कर्मातून आपली चित्तशुद्धी होईल. when we keep doing things that are natural to us, when we keep doing those with krishnarpan buddhi, krishnarpan bhav, that's when that karma will liberate us. Otherwise the karma will bind us. जर मी स्वार्थबुद्धीनी, संकुचित स्वार्थबुद्धीनी समजा एखादं कर्म केलं तर मग त्या कर्माचं फळ मला मिळेल म्हणजे माझ्या डोक्यावर येऊन बसेल, ते मला शोधत शोधत येईल आणि बसेल माझ्या डोक्यावर. सो कर्मफळ वी कॅनॉट escape as long as we are doing the karma with a karta bhav. But if the karma is done without karta bhav, then the karma phal will not affect us. असं आहे. तर ह्याला म्हणतात कर्मयोग. सो इफ वी कॅन अकॉम्प्लिश दॅट वुड बी ऑसम. तर हे पहिले सांगितलं, जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये मी करता आहे असं खूळ आहे तोपर्यंत निस्वार्थ बुद्धीने कर्म करत राहा असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. दिस इज द लेसन फॉर अस, की जोपर्यंत मला असं वाटतं की मी करणारा आहे, करता द डुअर, तोपर्यंत आय शुड बी डुईंग थिंग्स. बरं ठीक आहे, अगदी निस्वार्थ बुद्धीने नसेल करता येत तर ऍटलिस्ट कृष्णार्पण बुद्धीने कर, जे काही करतोय तू मला अर्पण कर, असं कृष्ण सांगतोय. तर जिथे आपण असू ना, ज्या स्टेजला असू आपल्या स्पिरिच्युअल एव्होल्युशन मध्ये, त्याच्यासाठी तिथे तिथे गार्डन्स आहे. पण अल्टिमेटली सर्व धर्मांपरित्याज्य मामेकम शरणम व्रज हे पण सांगणार आहे 18व्या अध्यायात आपल्याला. आता आपण कसं की स्टेप बाय स्टेप द स्टोरी इज स्लोली मुव्हिंग फॉरवर्ड. आता आपण 12व्या अध्यायापर्यंत आलो. तर 12व्या अध्यायामध्ये भक्ती म्हणजे काय, किंवा सगुण भक्त आणि निर्गुण भक्त, म्हणजे जो सगुणाची भक्ती करतो, सगुण साकार रूपाची, त्याच्यामध्ये आणि ह्या निर्गुण निराकाराची जो भक्ती करतो त्याच्यामध्ये काय फरक आहे. आपल्या मनात प्रश्न येतो ना, अरे आता निर्गुण निराकाराची भक्ती आपण कशाची भक्ती करू. कठीण आहे ते खूप. आणि ते तर ऑलरेडी सांगून झालेलं आहे. पहिल्या 2-3 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं की अरे बापरे, ते इट्स अ व्हेरी टफ जॉब. हे सगुण साकार इज मच इझियर, सो व्हाय डोंट यू डू दॅट, मच इझियर. कारण की जोपर्यंत माझ्या डोक्यातनं ते माझ्या वेगळेपणाचं, माझ्या कर्तेपणाचं, माझ्या जीवभावाचं भूत जात नाहीये, तोपर्यंत भक्ती इज मच इझियर. अनन्य म्हणजे जोपर्यंत मी कृष्णापेक्षा वेगळा आहे तोपर्यंत कृष्णाच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही ध्यान येऊ देऊ नको. दॅट इज कॉल्ड अनन्य, दॅट इज भक्ती. परंतु फ्रॉम द अद्वैतिक पॉइंट ऑफ व्ह्यू, अनन्य मीन्स कृष्णामध्ये आणि माझ्यामध्ये फंडामेंटली काही फरक नाही. द सेम अवेअरनेस exhibits itself as Krishna in totality or in perfection, आणि it exhibits as the जीव with limitation आणि imperfection. असं आहे ना. The same consciousness manifests as the jiva, the same consciousness manifests as the Ishwar, and the same consciousness manifests itself as the Jagat. एकच वस्तू 3 वेगळ्या गोष्टी झाली, अनुभव करता, अनुभव होत असलेलं जग, आणि तो ईश्वर जो ह्या सगळ्या जगाचा नियंता आहे. ऑल 3 थिंग्स स्टार्टेड अपिअरिंग बिकॉज ऑफ द सुपरइम्पोजिशन्स ऑन दॅट सेम कॉन्शियसनेस. असं झालं. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की मी जीव आहे, मी कर्ता आहे, मी देह आहे, असं वाटायला लागलं मला चुकून. आणि सगळ्यांनाच तसं वाटतंय, त्यामुळे ते खरंच असेल असं मला वाटतंय. So because the entire world or everybody I see around me is under the same illusion, I start thinking that the illusion is true. तर सत्य जे असतं ना, हे डेमोक्रॅटिक नाही आहे.
सत्य इज नॉट डिपेंडेंट अपॉन नंबर्स. इतक्या लोकांनी व्होट दिलं म्हणजे हे सत्य आहे असं नाही होत. सॉरी. लेट्स गो इन टू अवर स्क्रीन शेअरिंग अगेन. हा, अर्जुना, ह्याप्रमाणे माझ्या ठिकाणी कर्माचा त्याग करून म्हणजे कर्म मला अर्पण करून ते कर्म नाहीशी करतात. सी, इफ यू डेडिकेट युअर कर्म टू कृष्ण, देन देर विल बी नो कर्म ना. म्हणजे मला सांगा की समजा तुम्ही नोकरी करत असाल आणि जर म्हणजे आता आता साधं उदाहरण घेऊ की सैन्यच घेऊ ना आपण. एखादं सैन्य जे असतं ना, त्या सैन्यामध्ये जो समोर लढणारा जो सैनिक असतो, जो जाऊन लढतो ॲट द फ्रंट, वॉर फ्रंट, त्याच्यावर तुम्ही वॉर क्राईम्सचा खटला नाही लावू शकत. कळलं का? द वन हू इज कमांडिंग द ट्रूप्स, त्याच्यावर वॉर क्राईम्सचा खटला होईल. नॉट ऑन दी ऑर्डिनरी जवान. ऑर्डिनरी जवान इज ओनली ओबेईंग दी ऑर्डर्स, नाही का? असं असतं. एनिवे, तर माझ्या ठिकाणी कर्मांचा त्याग करून यमापरी यया परिपाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे. अर्जुना, याप्रमाणे माझ्या ठिकाणी कर्मांचा त्याग करून म्हणजे कर्मे मला अर्पण करून ते कर्मे नाहीशी करतात. आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणवती नाही. आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या आणि मनाच्या क्रिया असतात, त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. जो भक्त आहे ना, ज्याच्या डोक्यामध्ये कृष्णा व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे, तो ज्या काही क्रिया करेल म्हणजे शरीराच्या, वाणीच्या किंवा मनाच्या, वी कॅन ओनली ऍक्ट थ्रू द बॉडी और द माइंड और स्पीच, ऑल ऑफ दॅट इज डायरेक्टेड टुवर्ड्स कृष्ण. ह्याची सगळ्याची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यानमिषय घर माझे झाले. असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात आणि जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत. सो बिकॉज ऑफ कॉन्स्टंट ड्वेलिंग ऑन कृष्ण, ते माझे घर झाले म्हणजे काय की मी त्यांच्या घरात राहतो, म्हणजे मी तिथे राहतो, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या ध्यानामध्ये मी राहतो. राईट. जयांची ये आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. हा, इथे ते भुक्तिमुक्ती आहे. नाही ना ताई? 81व्या ओळीमध्ये. बरं झालं इथपर्यंत आलो आपण. त्याच्या आधीच आपण पुष्कळ, यू वेंट टू फार हेड ऑफ मी. ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष असाम्याधीन आहेत असं समजून त्यांचा त्याग केलेला असतो. म्हणजे ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते. सी, इफ आय एक्सचेंज माय लव्ह विथ कृष्णा, कृष्णासोबतच माझं जर नातं असलं म्हणजे माझं सगळं प्रेम जे आहे ते सगळं कृष्णार्पण आहे, म्हणजे माझ्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती ही ती व्यक्ती नसून कृष्णच आहे, अशी जर माझी भावना असली आणि त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये निरपेक्ष प्रेम असलं, तर ऐहिक व पारत्रिक भोग, ऐहिक म्हणजे ह्या जगातले भोग आणि पारत्रिक म्हणजे स्वर्गातले वगैरे भोग, आणि मोक्ष असाम्याधीन आहेत. असाम्याधीन. आता असाम्याधीन, आता हे वेदर दिस वर्ड इज करेक्ट ऑर नॉट आय डोंट नो, याचा अर्थ मलाही इमिजिएटली कळत नाही. असाम्याधीन आहेत असं समजून त्यांचा त्याग केलेला असतो. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, खरं सांगायचं तर आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग हिअर अगेन, की इफ वी ट्रूली अंडरस्टँड दॅट एनी भोग, एनी भोग म्हणजे एनी एक्सपिरियन्स ऑफ जॉय, any experience of happiness, any experience of pleasure that starts in time and ends in time is dependent upon something, or at least dependent upon time. जी गोष्ट एका विशिष्ट काळात सुरू होते आणि दुसऱ्या काळामध्ये ती संपते किंवा बंद होते, ही आपल्या मनाची कल्पना आहे. ओके. ज्याच्या आधारावर हे घडत असताना आपल्याला जाणवत आहे, ज्याच्या आधारावर, ते सत्य आहे. म्हणजे कसं,
की जसं आता गेले 55 मिनिटं आपण बोलतोय, राईट? तर हा जो 55 मिनिटाचा अनुभव आहे ना, हा आपल्या अवेअरनेसमध्ये आला आणि गेला किंवा येतोय आणि जातोय. त्याच्यासाठी माझं इथे असणं आवश्यक आहे. बरोबर आहे? तर आता हा अनुभव आपल्या वेळेप्रमाणे, माझ्या वेळेप्रमाणे सकाळी 11ला सुरू झाला आणि 12 वाजता आपण संपवू त्याला होपफुली, राईट? तर जी एखादी अनुभूती एका काळामध्ये सुरू होते आणि बंद होते, हा मनाचा खेळ आहे. सो दिस इज द एक्सपिरियन्स वी आर हॅव्हिंग थ्रू अवर माइंड राईट नाव. करेक्ट? बट दिस एक्सपिरियन्स इज पॉसिबल बिकॉज ऑफ माय अवेअरनेस. माझं असणं हे त्याच्यासाठी आवश्यक आहे. मी नसलो तर हा अनुभव नाही येऊ शकत. पण मी नाहीये असा अनुभव मला कधीच येत नाही. इजंट इट? आता ह्याच्या आधीचा अनुभव घ्या. समजा आता काल रात्री मला स्वप्न पडलं होतं, राईट? तर ते स्वप्न कुठे आता? ते देखील त्या स्वप्न काळामध्ये सुरू झालं आणि बंद झालं. नाही का? नंतर मी जेव्हा उठलो तेव्हा मला कळलं की ते स्वप्न संपलं आता. करेक्ट? सो इट बिगॅन इन टाइम अँड इट एंडेड इन टाइम. करेक्ट? तर ते देखील आता कुठे? माझ्या मनातच आहे ना. इट्स ओनली इन माय माइंड. इट्स अ मेमरी. त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण जे काही चिंतन केलं ते कुठे आहे? इट्स इन माय मेमरी. या अर्थात तुम्ही म्हणाल की आता मी रेकॉर्ड करणार आहे, युट्यूबवर टाकणार आहे, आय कॅन लिसन टू इट अगेन. पण व्हेन विल यू लिसन टू इट? इन द प्रेझेंट मोमेंट. नाही का? वी कॅन एक्सपिरियन्स व्हॉट एव्हर वी एक्सपिरियन्स ओनली इन द प्रेझेंट मोमेंट. म्हणजे ह्याच्या आधी जे काही घडून गेलेलं असेल त्याचा देखील अनुभव आत्ताच येतो ना मला. सो आय एम एक्सपिरियन्सिंग राईट नाव व्हॉट एव्हर आय हॅव एक्सपिरियन्स्ड इन द पास्ट ॲज अ मेमरी. दॅट्स ऑल. तर आपल्याला वर्तमान काळामध्ये राहण्या वाचून दुसरा विकल्प नाही आहे. सो देर इज नो चॉईस बट टू बी इन द प्रेझेंट. सो इफ आवर माइंड रन्स in the past or in the future, then all of such experiences are merely an imagination or a figment of our own mind. नाही का? इट्स अ प्ले ऑफ अवर ओन माइंड. मनाचा खेळ आहे त्या. हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला. इफ वी कॅन रिमेंबर दिस. मग त्याच्यामध्ये काय आहे की जी भुक्ती आहे ती आणि मुक्ती ह्या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहे असं कळेल. दोन्ही गोष्टी काल्पनिक आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे मला भूक लागली तर मला कळत नाही का? अर्थात मला भूक लागली मला कळतं, आणि भूक लागल्यानंतर मी समजा जेवलो तर मला पोट भरल्यासारखं पण वाटतं. हे सगळं ठीक आहे. सो इन द वेकिंग एक्सपिरियन्स ऑल ऑफ दीज थिंग्स विल बी एक्सपिरियन्स्ड. तर ह्यांचा अनुभव आपण कुठपर्यंत घ्यायचा आहे? ह्यांचा अनुभव आपल्याला युक्तीने घ्यायचा आहे आणि योग्य प्रमाणात घ्यायचं आहे. करेक्ट? तर जेवढी भूक लागली असेल तेवढं तुम्ही जेवा. जेवढी भूक लागली असेल तेवढं तुम्ही जेवायलाच पाहिजे, नाही तर ऍसिडिटी होईल. नाही? So, if we can limit whatever we do in the waking experience to the need level, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला देहरक्षणापुरतं मिनिमम कन्झम्पशन तर करावंच लागेल. तर तेवढी भुक्ती समजा झाली तर दॅट इज ओके. पण त्याच्या पलीकडे पाहिजे पाहिजे असं वाटत जर राहिलं तर दॅट इज पाप. हे जर कळलं आपल्याला तर आपण तसं राहू. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. तो जर श्लोक आपल्याला 6व्या अध्यायात कळला असता तर मग आपल्याला त्याच्या पलीकडे कसं राहायचं ते कळलं असतं. तर ते जर कळलं असेल व्यवस्थित ना तर मग आपण ह्या वर्णाश्रम धर्मानुसार व्यवस्थित राहू आणि शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते करू, आणि शास्त्रामध्ये जे करणं अपेक्षित नाहीये ते आपण करणार नाही. तर ठीक आहे, जोपर्यंत मला मी देह आहे, जोपर्यंत मी जीव आहे असं मला वाटत असेल तोपर्यंत शास्त्र मला सांगताय की तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमानुसार तसं राहा, गृहस्थ आश्रमानुसार तसं राहा, तुमच्या पत्नीशी एकनिष्ठ राहा. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रमामध्ये तुम्ही समाजाचं जे देणं लागतं ते द्यायला सुरुवात करा. कुटुंबामध्ये जास्त ढवळाढवळ करू नका. कुटुंबाकडनं काही अपेक्षा ठेवू नका. सगळ्यांशी प्रेमाने राहा.
असं समजा राहिलं. आपला कोणावर काही हक्क नसतो कधीच, आणि कोणावर काही हक्क सांगू पण नाही, कधीच सांगू नये. आपल्याला जर काही सांगायचं असलं, आपल्याला जर काही तक्रार असली, आपल्याला काही जर मागायचं असलं, तर कोणा व्यक्तीला मागण्यापेक्षा आपण भगवंताला मागावं, जर हवं असेल तरच. परंतु जर भगवंतानी नाही दिलं आपल्याला, तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही राग किंवा दुःख नको. राग म्हणजे क्रोध, की अरे मी इतकं मागितलं होतं, इतक्या तळमळीने मागितलं, माझी इतकी भक्ती आहे, मी तर इतक्या पोथ्या वाचल्या आहेत आणि इतका जप केलेला आहे, परंतु मला भगवंतानी काहीच दिलं नाही, मला तुझा राग आला. ठीक आहे, रागवायचं जरी असलं तरी तो भगवंतावर रागवा, लोकांवर नका रागवू. राग जरी येत असेल तुमच्या मनामध्ये, रागवायचं असेल तर तुम्ही देवाला रागवा, मला का नाही दिलास. म्हणजे काय की ऍटलीस्ट रागाने का होईना तुमचं चिंतन त्याचंच होईल ना. सो इव्हन इफ यू आर अँग्री, यू विल थिंक ऑफ कृष्णा इन अँगर. भुक्ती आणि मुक्ती करू याच्यावर चिंतन पुढच्या वेळेस आणखीन. विल कंटिन्यू फ्रॉम हिअर. एनी अदर क्वेश्चन्स एनीबडी हॅज? आहे का कोणाला काही प्रश्न? सोपान. हा, ऍक्च्युली लास्ट सेशनला मी नव्हतो. हा, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की भगवद्गीतेचा पहिला श्लोक तो संजयाने 10व्या दिवसानंतर सांगितलं भगवद्गीताचा सारांश. करेक्ट. तर ह्याबद्दल मला माहिती नव्हतं. हे महाभारतामध्ये आहे का असं हो, की? अच्छा. भगवद्गीता संजय आणि धृतराष्ट्र यांचा जो संवाद आहे, विच इज हम्म. द गीता वी आर स्टडिंग. गीता 700 श्लोक जे आहेत ना, हे हम्म. सगळेच्या सगळे 700 श्लोक जे आहेत, ऑल 700, हे सगळंच्या सगळं त्या धृतराष्ट्र आणि संजयाचा जो संवाद आहे तो आहे. आणि त्याच्यामध्ये मग स्टोरी विदिन स्टोरी, स्टोरी विदिन स्टोरी, स्टोरी विदिन स्टोरी असं आहे. म्हणजे कसं आहे की आपल्याला सांगितलं हे जातं की धृतराष्ट्राने पहिला प्रश्न विचारला, तो पहिला श्लोक धृतराष्ट्राला दिलाय. बाकी 699 जे आहे ना, दॅट इज ऍक्च्युली द नॅरेशन बाय संजय. या. ओके, सो ऑल 699 आर ऍक्च्युली सेड बाय संजय. पण मग त्याच्यामध्ये विदिन दॅट नॅरेशन कृष्ण म्हणजे भगवान उवाच किंवा अर्जुन उवाच असं या. आहे. मग हम्म. त्याच्यामध्ये जो नॅरेटर आहे, अर्थात द वे द गीता इज रिटन, इट इज ॲज इफ द नॅरेटर इज वेदव्यास. म्हणजे वेदव्यास इज हम्म. द नॅरेटर. तर त्या नॅरेशनमध्ये मग वेदव्यास इज रायटिंग की पहिला श्लोक म्हणजे द फर्स्ट सेंटेन्स, फर्स्ट क्वेश्चन वॉज आज बाय धृतराष्ट्र, देन संजय अँसर्ड, आणि संजय वॉज अँसरिंग एव्हरीथिंग टू धृतराष्ट्र. तर मग हम्म. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये वेदव्यासांनी हे सगळं लिहिलं की संजयनी हे सांगितलं की अर्जुनानी हे सांगितलं, असं त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं. दॅट इज द स्टोरी, राईट? पण स्टोरी अपार्ट, स्टोरीचं मॉरल काय आहे? व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? द मॉरल ऑफ एनी सच स्टोरी, म्हणजे उपनिषदांमध्ये देखील किती स्टोरीज आहेत ना, त्या हम्म. स्टोरीमध्ये मॉरल असतं एक, नाही का? हम्म. द मॉरल ऑफ द स्टोरी इज टू रिअलाइज हू वी आर. हे मॉरल आहे. ह्या सगळ्या कथांच्या मागचं जे तात्पर्य आहे, ते तात्पर्य हे आहे की मला हे कळावं की मी कोण आहे. म्हणजे या. उपनिषद और वेद और वेदांत और भगवत गीता इज लाईक ए मिरर. त्या आरशामध्ये आपल्याला आरशाकडे नाही बघायचंय, आणि आरशामध्ये आपल्याला जे दिसतंय त्याच्याकडे पण आपल्याला नाही बघायचंय, परंतु आरशामध्ये जे दिसतंय ते मी आहे हे समजून आपल्याला त्याच्याकडे बघायचंय. आपण जर भगवद्गीतेकडे नुसतं पुस्तक म्हणून पाहिलं, पुस्तक म्हणून वाचलं, अर्थ समजून घेतला, संस्कृत आपल्याला कळलं, PhD वगैरे मिळाली, तर काय होईल? इट विल बी लाईक रीडिंग ए मेन्यू इन द रेस्टॉरंट. आपण तिथे जाऊन हम्म. समजा रेस्टॉरंटमध्ये जाऊन एखादं मेन्यू कार्ड वाचलं की याच्यामध्ये इथे हे मिळतं, पावभाजी मिळते, पापडी चाट मिळते, लस्सी मिळते, अमुक तमुक. आय एम सेइंग ऑल काइंड्स ऑफ जंक थिंग्स. because that's what we look for when we go to a restaurant, right? हम्म. पण ते समजा तुम्ही ऑर्डर नाही केलं आणि खाल्लं नाही, तर तुम्हाला तृप्ती होईल का? नाही. नाही होणार. सो इफ वी रीड द भगवत गीता जस्ट ॲज अन अकॅडमिक एक्सरसाइज ऑर टू ट्राय टू लर्न द लँग्वेज और वॉट एव्हर, तर त्याच्याने काय होईल की समजा गीता आपण पाठ केली ना सोपान, हम्म. तर गीतेच्या म्हणजे संस्कृत श्लोकांच्या पठनाने आपली जी वाचा असते, वाणी असते, ती सुधारते, म्हणजे जीभ आपली या. चांगली होते. हम्म. आणि
प्रत्येक शब्दाचा एक नाद असतो ना, सो देर इज ए व्हायब्रेशन फॉर एव्हरी साऊंड. तर त्या प्रत्येक शब्दाच्या नादामुळे जे व्हायब्रेशन तयार होतं, त्या व्हायब्रेशनमुळे आपलं मन, आपलं शरीर चांगलं राहतं. हे पण होतं. खरं ओके. आहे. परंतु जर ऍक्च्युली त्या प्रत्येक सॉरी. मंत्राचा शब्द कळला हम्म. आणि तो मुरला आणि मग तो आचरणात आला, म्हणजे काय झालं की आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो, आपण तो मेन्यू वाचला, आपल्याला जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपण ऑर्डर केलं, ते आपण खाल्लं, ते आपण पचवलं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ताजंतवानं वाटलं आणि त्या ऊर्जेमुळे आपण उत्तम काम केलं. जगासाठी चांगलं असं, म्हणजे माझ्या स्वतःसाठी म्हणून नाही. खाणं हम्म. आणि तो जो भोग आहे, भुक्ती, that is the enjoyment I get when I'm eating that. But that should not be the purpose. The purpose should be ki because of that, I will get so much energy that I will be able to do good work that will be for the benefit of the totality. That is the ultimate aim of going through the process of feeding myself. असं आहे ना. हम्म. तर ह्या गीतेच्या अभ्यासामागचं जे तात्पर्य आहे ते हे आहे की गीतेच्या श्लोकांचा अर्थ मला कळावा, तो अर्थ माझ्या पचनी पडावा आणि तो माझ्यामध्ये इतका मिसळून जावा की त्याच्यामुळे माझ्यामधला जो आनंद आहे, म्हणजे माझं जे खरं आनंद स्वरूप आहे ते प्रगट व्हावं. हम्म. आपण काय करतो की हा जो आपल्या आतला आनंद आहे ना, तो आपण बाहेर शोधत असतो. हम्म. आपल्याला असं वाटतं की आपण हे जेवण केलं की मग आपल्याला आनंद होईल. तसं नसतं. जेवण करणं हे आपल्याला आपलं शरीर चालवण्यासाठी त्याला द्यायला लागणारं जे इंधन आहे ते आहे. सो इफ वी रिअलाइज दॅट उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म, इट इज नॉट ए हम्म. भोग कर्म, देन दॅट यज्ञ कर्म विल बी डन प्रॉपरली, युक्ताहार विहारस्य, त्या प्रिन्सिपलवर बेस्ड, आणि मग त्या सगळ्यामुळे आपलं शरीर व्यवस्थित चालेल. त्याच्यामुळे आपण चांगलं काम करू आणि चांगलं काम निस्वार्थ बुद्धीने करत असताना आपली चित्तशुद्धी होईल आणि चित्तशुद्धी जेव्हा होते तेव्हा आपल्याला क्लिअरली कळतं ना. आता हे जे माझ्या मागचं तुम्हाला चित्र दिसतंय पहा, त्याच्यामध्ये पाणी क्लिअर आहे, पण हम्म. क्लिअर जरी असलं तरी इट इज वेव्ही, राईट? सो यू कॅनॉट सी द बॉटम व्हेरी क्लिअरली. आता हेच जर पाणी अगदी टोटली स्टेडी असलं, म्हणजे अगदी त्याच्यात काही हालचालच नाही आहे, समजा अगदी स्टेडी आहे, तर मग त्याच्यातनं तो बॉटम विल बी व्हेरी क्लिअर. तर आपलं मन तसं असतं. आपलं मन तर इतकं क्लिअर पण नाही आहे. आपल्या मनामध्ये नुसत्या वेव्स नाही आहेत, आपल्या मनामध्ये कचरा पण आहे. हम्म. सो द माइंड इज नॉट ओनली वेव्ही, म्हणजे नॉट ओनली नॉट स्टेडी, द माइंड इज इम्प्युअर एज वेल. सो वी वॉन्ट टू गेट रिड ऑफ ऑल द इम्प्युरिटी जी असते ना. समजा ते मन शांत झालं ना, तर तो गाळ खाली बसतो. पाण्यामध्ये जसा गाळ खाली बसतो ना, पाण्यामध्ये समजा एजिटेशन थांबलं, तर त्या पाण्यामध्ये जो गाळ आहे तो खाली बसेल ना. या. परंतु जर त्याच्यामध्ये पुन्हा आपण ढवळलं तर ते पुन्हा वर येईल. तर जर माझ्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असले आधीपासनं, तर एखाद्याने जर काळी केली तर ते बाहेर निघतील, तर ते नको व्हायला. जर ते असले तर निघतील बाहेर. परंतु काय होतं माहिती आहे का, की जसं जसं आपण ह्याचा अभ्यास करतो, जसं जसं आपण ह्या अवेअरनेसमध्ये राहायला लागतो, तसं तसं ते जे मळ असतात ना मनामधले, किंवा जो मनामध्ये खालती गाळ जमा झालेला असतो, तो हळूहळू कमी होतो. दॅट इज व्हॉट हॅपन्स. That's the reason we want to encourage people to remain in this awareness, be in this contemplation, and live a certain lifestyle. तर त्या लाईफस्टाईलचं गायडन्ससाठी तर वी रन अ इंडिपेंडंट प्रोग्राम. तर त्याच्यामध्ये तर किती लोक येऊन त्यांचं पूर्ण टोटल ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. म्हणजे आजच सकाळी एक मला मेसेज आला की आमच्या 3 महिन्याच्या कार्यक्रमामधनं आमची एक बहीण आहे, ती ग्रॅज्युएट झाली. तर ती म्हणाली की दादा, आय रिअली मिस टॉकिंग टू यू, कारण की तिचा कॉल आज जो होता शेवटचा, तो रात्री 12 वाजता होता आपल्या वेळेप्रमाणे, ईस्ट कोस्ट प्रमाणे. आय वॉज हम्म. अस्लीप ॲट दॅट टाइम. तर मी तिला म्हटलं की ठीक आहे, आता गीतेचा क्लास झाल्यानंतर बोलू आपण वाटल्यास. ती म्हणे की पण माझं एकतर तिचं 12 किलो वजन कमी झालं. ओके. Wow. 12 किलो इज नॉट ए जोक. 26 पाऊंड Yeah. वगैरे. हा. Yeah. सो ऑसम वेट लॉस, आणि शी फील्स ऑसम फ्रॉम विदिन. आता वेट लॉस झालेलं तर लोकांना दिसेल की हिचा साईज कमी झाला, किंवा आपण वजन हम्म. काट्यावर उभं राहिलं तर वजन कमी दिसेल आपल्याला, राईट? पण आपल्याला जे आतून वाटतंय फ्रेशनेस, ती म्हणे की मला गेल्या 3 महिन्यामध्ये मायग्रेनचा त्रास बंद.
बिलकुल नाही झाला. वाव. औषधं घ्यावी लागली नाही. माझी एक कुठली तरी व्हॉट एव्हर टॅबलेट शी वॉज टेकिंग, त्याचं इंटेन्सिटी कमी झाली. मी म्हटलं थोडे दिवस आणखीन कर, ती पूर्ण बंद होईल. म्हणजे आपले जे क्रॉनिक डिसीजेस असतात ना, ते हळूहळू चालले जातात. सो अवर बॉडी बिकम्स टोटली डिझीज फ्री. आपल्याला हम्म. स्वास्थ्याचा अद्भुत लाभ होतो. आणि आतून जे चांगलं वाटतं ना, आता पहा, तुम्ही लोक मला बघताय तर तुम्हाला माझा चेहरा दिसतो, राईट? हम्म. पण मला आतून कसं वाटतं हे तुम्हाला कसं कळणार आहे? आय कॅनॉट एक्सप्लेन दॅट यू अनलेस यू एक्सपिरियन्स इट फ्रॉम विदिन. आणखीन एका दुसरी आमची एक बहीण आहे, ती तर इनफॅक्ट शी माईट इव्हन बी हिअर, आय डोंट नो, पण शी इज अ पार्ट ऑफ अवर श्री योगा कम्युनिटी. तर तिने आता 2 महिने वगैरे झाले, शी हॅज बीन अ पार्ट ऑफ द प्रोग्राम, अँड शी हॅज लॉस्ट अबाउट 15 pounds सो फार. अँड वाव. शी नाईस. फील्स सो वंडरफुल. ती म्हणते की मला दादा कॅनॉट बिलीव्ह की किती सुंदर वाटतं मला आतून. मला जो हलकेपणा आता जाणवतो ना, आणि म्हणे माझे क्रेविंग सगळे चालले गेले. मला जे आधी, आणि ऍसिडिटी माझी गेली, टोटली गेली. मी उपवास करू शकत नव्हती. उपवास केला की मला ऍसिडिटी व्हायची. मी 24 तास उपवास केला. तर ह्या गेल्या नवरात्रामध्ये तिने कम्प्लिटली नॅचरल रॉ फूड, म्हणजे आयदर रॉ किंवा स्टीम्ड किंवा सूप वगैरे अशा प्रकारच्या वस्तू घेतल्या. शी डिडंट ईट एनी ग्रेन एट ऑल. सो शी वॉज हम्म. इटिंग फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, स्प्राउट्स आणि नट्स. एवढ्या 4 गोष्टी फक्त खाल्ल्या 9 दिवस, हम्म. गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत, राईट? 5 हम्म. पाऊंड कमी झालंय इन द लास्ट 1 वीक. होऊ शकतं असं. नाईस. या. तर मी तिला म्हटलं की अगं, तुला आम्ही रोड मॅप काढून दिला, तुझ्या घरापासून अमुक जागी कसं जायचं. आय गेव यू द GPS, करेक्ट? आता तू इथे हम्म. पायी जाशील की सायकलवर जाशील की गाडीने जाशील, हे तुझ्यावर अवलंबून आहे म्हटलं. तर ह्यावेळेस करेक्ट. तू हा जो टप्पा आहे तो गाडीने पार केला म्हणून तू लवकर गेली. हम्म. असं आहे तो. इफ वी रिअलाइज these things from within, if we are willing to undertake that kind of discipline, म्हणजे आता गीतेमध्ये आपल्याला हे जे सगळे प्रिन्सिपल सांगितलेले आहेत ना, ते प्रिन्सिपल समजा आपण पाळले सिस्टमॅटिकली, आणि यू कॅन सी द डिफरन्स विद इन युअर ओन सेल्फ, की हा, हे पाणी आता शांत संथ व्हायला लागलं. त्यानंतर पाण्यामधला जो गाळ आहे तो कमी व्हायला लागला. याच्यातला तळ आपल्याला दिसायला लागला. यात काय होतं माहितीये का सोपान, की जेव्हा गाळ बसलेला असतो ना खाली पाण्याखाली, जर पाणी शांत झालं ना, तर त्याच्यात गाळ आहे हे पण दिसतं क्लिअरली. मग आपण विचार करतो की हा गाळ आता काढायचा कसा. तर कसा काढायचा माहितीये का, की जसं आता हे एक उदाहरण याच्या आधी पण मी दिलेलं होतं, की समजा आपल्याला एखाद्या बादलीमध्ये अ, पाणी आणि त्याच्यामध्ये माती समजा असली, त्याचं मिक्सचर केलं ना स्लरी सारखं, ठीक आहे. हम्म. तर त्या बादलीमध्ये समजा आपण वरून पाणी घालत राहिलो सारखं, तर इव्हेंच्युअली काय हम्म. होईल, की ते जे गढूळ पाणी ते सगळं चाललं जाईल ना, इव्हेंच्युअली फक्त स्वच्छ पाणीच राहील त्या बादलीमध्ये. सो हो. दॅट इज व्हॉट हॅपन्स इन दिस होल लाईफस्टाईल, की आपण काय करतो, की आहार शुद्धीमध्ये काय असतं, की आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मनामध्ये जे काही आपण इनपुट्स घेत असतो ना, ते इनपुट्स आपण स्वच्छ करत जायचे. ओके. हम्म. आणि ग्रॅज्युअली हम्म. काय होतं, की शरीरामध्ये जी काही घाण, जो काही कचरा, जी काही टॉक्सिसिटी, जे काही टॉक्सिन्स जमा झालेले असतील ना, ते सगळेच्या सगळे बाहेर निघून जातात. आणि मग आतून आपल्याला एक खूप चांगला स्वच्छतेचा अनुभव येतो. तर अशा अनुभवामध्ये यू विल नॉट बिलीव्ह, आय हॅव बीन लिव्हिंग इन दिस काइंड ऑफ एक्सपिरियन्स फॉर द लास्ट 6 years. इट्स लाईक लिव्हिंग इन अ 7 स्टार हॉटेल, 24/7. दॅट इज द काइंड ऑफ एक्सपिरियन्स यू गेट. पण फॉर दॅट यू हॅव टू मेंटेन दॅट डिसिप्लिन, की माझ्या याच्यामध्ये आय एम नॉट गोइंग टू पुट एनी जंक इन टू दिस सिस्टम एट ऑल. आय एम गोइंग टू मेंटेन दॅट डिसिप्लिन अँड आय एम गोइंग टू रिमेन इन दिस अवेअरनेस एट ऑल टाइम्स. तर ह्या अवेअरनेसमध्ये आपण जर राहिलो आणि राहू शकलो, दॅट विल बी ऑसम. आता इथे थांबू या. का आजच्या पुरतं? आणि लेट स्टॉप द रेकॉर्डिंग हिअर, अँड देन या. वी कॅन टेक इट अप अगेन. म्हणजे मी थांबतोय थोड्या वाटल्यास, वी कॅन टॉक. पण ज्यांना जायचं त्यांना आपण जाऊ द्यायला पाहिजे, ठीक आहे ना? या. सो लेट मी से द प्रेयर आणि नंतर आपण बंद करूया, ठीक आहे? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.